नमस्कार मैत्रिणींनो, जय सद्गुरू सर्वांना. श्री सद्गुरू कृपा फॅशन्समध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण या ब्लाऊजची सुंदर अशी डिझाईन आपण बघणार आहोत. अगदी सोपी पद्धत आहे, तुम्ही कधी पाहिली नसेल अशी. बघा, फ्रेंच कर्व आपल्याला इथे वापरायचा आहे आणि फ्रेंच कर्वच्या सहाय्याने ही सुंदर अशी डिझाईन आपण इथे आज बनवणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका. कमेंट करून सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नोटिफिकेशन्स ऑन करा म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता इथे बघा, मी फ्रेंच कर्व घेतलेला आहे. ब्लाऊज पीसचा इथे मी अस्तरचा बॅक पार्ट घेतलेला आहे. त्याच्यावर हा बरोबर सेंटरला आपल्याला इथे फ्रेंच कर्व असा ठेवून घ्यायचा आहे. आणि फ्रेंच कर्वच्या दोन्ही बाजूने आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. जो फ्रेंच कर्वचा शेप आहे तो शेप आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे. बोटनेक ब्लाऊज आहे, त्यालाही खालच्या बाजूला अशी सुंदर डिझाईन मी बनवणार आहे. दोन्ही बाजूने आपल्याला हे ड्रॉ करून घ्यायचं आहे. आता खालच्या बाजूला देखील आपल्याला दुसऱ्या बाजूने सेम एका बाजूची जी डिझाईन आहे बरोबर त्याला सेट करून दुसऱ्या बाजूला हा फ्रेंच कर्व सेट करून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूला देखील जसा आहे तसा आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. डिझाईनही खूप सुंदर तयार होते. फ्रेंच कर्वचे भरपूर सारे उपयोग आहेत ते आपल्याला माहीत नसतात. इथून पुढे सुद्धा मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणारच आहे फ्रेंच कर्वच्या सहाय्याने कसे आपल्याला गळ्याचे शेप देता येतात ते. आता मी इथे कटिंग करून घेतलेला आहे. जो आतला जो आपला शेप आहे तो मी इथे कट केलेला आहे, बाहेरचा शेप कट केलेला नाही. हे बघा, अशा प्रकारे इथं आपलं सुंदर डिझाईन इथे झालेलं आहे. आता आपण हे ब्लाऊजवर स्टिच करून घ्यायचं आहे. आता मी इथे फक्त अस्तर कट केलेला आहे, ब्लाऊज पीस कट केलेला नाही. ब्लाऊज पीसवर हे असं अस्तर, ब्लाऊज पीसची सरळ बाजू खालच्या बाजूने आणि वरती आपल्याला अस्तर ठेवायचं आहे. आता इथे मी टाचण्या लावून घेते. जो गळ्याचा आपला शेप आहे त्याच्या बाजूने टाचण्या लावून घ्यायच्या म्हणजे स्टिच करताना आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. शेप आपला परफेक्ट येणार आहे. स्टिचिंग करताना कपडा इकडे तिकडे सरकत नाही टाचण्या लावण्याने. तर आपण आता याला स्टिचिंग करून घेणार आहोत. आता इथे बघा, मी स्टिचिंग करणार आहे. जो गळ्याचा आतला शेप आहे त्याला मी स्टिचिंग करून घेणार आहे आणि मग ब्लाऊज पीसचा तो कपडा कट करून स्टिच करणार आहे. तर व्हिडिओ शूट नाही झाला त्यामुळे मला दाखवता आलं नाही, पण हे बघा, अशा पद्धतीने मी स्टिचिंग करून मधला शेप कट केलेला आहे. आता याला मी रेडीमेड गोट बसवून घेणार आहे. खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की ही डिझाईन ट्राय करा. खूप सुंदर दिसायलाही खूप छान दिसते. इथे कॉर्नरला देखील आपल्याला व्यवस्थित ही लेस पायपिंग व्यवस्थित करून घ्यायचं आहे म्हणजे आपला शेप जसाच्या तसा व्यवस्थित राहील. आता हे पायपिंग केल्यानंतर त्याच्या कडेनेच अगदी पाव इंचावर मी एक दाबटीप पुन्हा डबल मारून घेणार आहे म्हणजे पायपिंग आपला अगदी व्यवस्थित सेट होणार आहे. अशा पद्धतीने डबल टिप आपल्याला इथे मारायची आहे. आता इथे दाबटीप मारून घेतलेली आहे मी. आता आपला जो बोटनेकचा शेप आहे तो शेप आणि हा खालचा फ्रेंच कर्वचा शेप याच्यामधला जो पार्ट आहे त्याचं जेवढं अंतर असेल तेवढंच अंतर आपल्या सगळ्या बाजूने फ्रेंच कर्वच्या त्या शेपच्या बाजूने सोडायचं आहे आणि ही लेस अशी अटॅच करून घ्यायची आहे. बघा, 1.25 इंचाचं आहे मार्किंग, तेवढं मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला तिथे ही लेस संपूर्ण बाजूने तेवढंच अंतर सोडून जोडायची आहे. अगदी व्यवस्थित हलक्या हाताने लेस देखील आपल्याला जोडायची आहे. लेस खेचायची नाही, नाही तर आपलं फिनिशिंग व्यवस्थित येणार नाही. आता वरच्या बाजूला मी इथे अर्धा इंच लेस कट करून इथे कॉर्नरला फोल्ड करून दुमडून
त्याच्यावरती शिलाई द्यायची आणि दुसऱ्या बाजूने देखील लेस आपल्याला इथे अटॅच करून घ्यायची आहे. तर ही सुंदर अशी आपली बघा अगदी झटपट तयार होणारी डिझाईन आहे आणि दिसायला लुकही बघा किती छान आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? ही डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक मात्र नक्की करा. लाईक करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन्स ऑन करा, म्हणजे येणारे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.